प्रश्न पहिला, आय हॅव पास द एक्झामिनेशन 2 years अगो. आता या प्रश्नामध्ये ते 2 years अगो 2 वर्षापूर्वीचा काळ इंडिकेट करतो. याचा अर्थ असा आहे का ही क्रिया भूतकाळामध्ये पूर्ण झाली आणि भूतकाळामध्ये पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी सामान्य भूतकाळाचा उपयोग होतो, म्हणजे सिंपल पास्ट टेन्सचा उपयोग होतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये इथे आय हॅव पास म्हणजे वाक्याचा हा जो भाग आहे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये आहे, पूर्ण वर्तमान काळात आहे. म्हणून या ठिकाणी आय हॅव पासच्या ऐवजी फक्त आय पासचा वापर होईल आणि वाक्याची रचना अशी असेल, आय पास द एक्झामिनेशन 2 years अगो. कारण वाक्यामध्ये जी क्रिया भूतकाळात पूर्ण झाली म्हणून इथे सिंपल पास्ट टेन्सचा वापर होईल, वर्तमान काळाचा वापर होणार नाही. शब्दार्थ बघू. आय एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ मराठीमध्ये मी होतो आणि एक प्रथम पुरुष एकवचनी सर्वनाम आहे. सेकंड, पास एक वर्ब आहे, याचा अर्थ उत्तीर्ण होणे किंवा पुढे जाणे असा होतो. त्याचप्रमाणे एक्झाम एक नाउन आहे, ज्याचा अर्थ कसोटी किंवा परीक्षा असा होतो. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, अगो एक ॲडवर्ब आहे, ज्याचा अर्थ पूर्वी किंवा मागे असा होतो. द फर्स्ट क्वेश्चन इज ओव्हर. नाव लेट्स मूव ऑन टू द सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन, द स्ट्रेन ऑफ ऑल द डिफिकल्टीज इन वेक्सेशन एंड एन्झायटीज आर मोर दॅन ही कुड बिअर. आता या प्रश्नामध्ये द स्ट्रेन एक सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि इथे जो कुड आलेला आहे, कुड एक कॅन या मॉडेल वर्बचा भूतकाळी रूप आहे. म्हणजे हा जो वाक्य आहे भूतकाळातील क्रिया इंडिकेट करतो. म्हणून आता समजून घ्या व्यवस्थित. इथे सब्जेक्ट सिंग्युलर आहे आणि क्रिया भूतकाळात पूर्ण झाली आहे, म्हणून इथे आर या सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी एकवचनी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापद येईल. म्हणून इथे आरला वॉजने रिप्लेस करावं लागेल आणि वाक्यरचना अशी असेल, द स्ट्रेन ऑफ ऑल द डिफिकल्टीज इन वेक्सेशन अँड एन्झायटीज वॉज मोर दॅन ही कुड बिअर. वाक्य भूतकाळातील क्रिया इंडिकेट करतो आणि सब्जेक्ट सिंग्युलर आहे, म्हणून इथे एकवचनी भूतकाळसूचक सहाय्यकारी क्रियापदाचा आपण वापर केला आहे. शब्दार्थ बघू. स्ट्रेन एक नाउन आहे, याचा अर्थ तणाव किंवा मानसिक ताण या अर्थी आपण याला वापरतो. दुसरा, डिफिकल्टी एक नाउन आहे, याचा अर्थ अडचण किंवा अवघडपणा या अर्थी आपण याला वापरतो. त्याचप्रमाणे वेक्सेशन एक नाउन आहे, याचा अर्थ मनस्ताप किंवा कटकट असा होतो. त्यानंतर एन्झायटी एक नाउन आहे, याचा अर्थ चिंता, काळजी किंवा अस्वस्थता या अर्थी आपण याला वापरू शकतो. पाचवा, कॅन एक मॉडेल वर्ब आहे, याचा अर्थ शकणे किंवा सामर्थ्य असणे आणि याचा वापर सामर्थ्य इंडिकेट करण्याकरिता केला जातो. त्याचप्रमाणे बिअर एक वर्ब आहे, याचा अर्थ सहन करणे किंवा वाहून नेणे या अर्थी आपण याला वापरतो. थर्ड क्वेश्चन, ही हॅज रेड 4 plays रिटन बाय शेक्सपियर बाय द एंड ऑफ हिज व्हॅकेशन. आता या प्रश्नामध्ये क्रिया भूतकाळात पूर्ण झाली आहे, म्हणून इथे हॅज रेडच्या ऐवजी फक्त रेड क्रियापद येईल आणि वाक्यरचना अशी असेल, ही रेड 4 plays रिटन बाय द शेक्सपियर बाय द एंड ऑफ हिज व्हॅकेशन. क्रिया भूतकाळात पूर्ण झाली असल्यामुळे इथे हॅज रेड या शब्दगटाच्या ऐवजी फक्त रेड क्रियापद येईल आणि वाक्यरचना अशी असेल. शब्दार्थ बघू. प्ले एक नाउन आहे, याचा अर्थ नाटक किंवा तमाशा असा होतो. त्याचप्रमाणे राईट एक वर्ब आहे, याचा अर्थ लिहिणे किंवा लेखन कार्य करणे असा होतो. त्याचप्रमाणे एंड एक नाउन आहे, याचा अर्थ अंत, समाप्ती किंवा शेवटचा भाग या अर्थी आपण याला वापरतो. चौथा, व्हॅकेशन एक नाउन आहे, याचा अर्थ सुट्टी किंवा सुट्टीचे दिवस असा होतो. पाचवा, बाय एक ॲडवर्ब आहे या ठिकाणी, याचा अर्थ जवळ किंवा समीप असा होतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, हीच एक प्रोनाउन आहे, याचा अर्थ त्याचा किंवा त्याची या अर्थी आपण याला वापरतो. प्रश्न चौथा, द ट्रेन हॅड लेफ्ट व्हेन ही हॅड रीच दिस स्टेशन. आता जेव्हा केव्हा दोन क्रिया भूतकाळामध्ये घडत असतात तेव्हा अगोदर घडलेली क्रिया म्हणजे अर्ली रिॲक्शन पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि नंतर घडलेली क्रिया म्हणजे लॅटर ॲक्शन सिंपल पास्ट टेन्समध्ये इंडिकेट करतात. जसा व्हेन 2 actions टेक्स प्लेस इन पास्ट, द अर्ली रिॲक्शन म्हणजे अगोदर घडलेली क्रिया पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आणि ती लॅटर ॲक्शन म्हणजे नंतर घडलेली क्रिया सिंपल पास्ट टेन्समध्ये इंडिकेट करतात. जसा आता या प्रश्नामध्ये द ट्रेन हॅड लेफ्ट ही अगोदर घडलेली क्रिया आहे आणि ही पास्ट परफेक्ट टेन्समध्ये आहे, एकदम 100% बरोबर आहे. पण वाक्याचा दुसरा भाग जो आहे, ही हॅड रीच दिस स्टेशन, ही जी क्रिया आहे ही लॅटर ॲक्शन आहे म्हणजे नंतर घडलेली क्रिया आहे आणि इथे हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग झाला आहे, म्हणून इथे हॅडला रिमूव्ह करू आपण आणि वाक्यरचना अशी येईल, द ट्रेन हॅड लेफ्ट व्हेन ही रीच दिस स्टेशन. कारण ही लेटर ॲक्शन आहे आणि ही सिंपल पास्ट टेन्समध्ये पाहिजे, पण इथे हॅड आला आहे म्हणून आपण इथे हॅडला रिमूव्ह करून फक्त रीच क्रियापदाचा वापर केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. ट्रेन एक नाउन आहे, याचा अर्थ रेल्वे किंवा गाडी असा होतो. त्याचप्रमाणे लिव्ह एक वर्ब आहे, याचा अर्थ निघून जाणे किंवा प्रस्थान करणे असा होतो. त्याचप्रमाणे व्हेन एक ॲडवर्ब आहे, याचा अर्थ जेव्हा, ज्यावेळी किंवा केव्हा या अर्थी आपण याला वापरू शकतो. आणि चौथा,
स्टेशन एक नाव नाही याचा अर्थ स्थान किंवा ठिकाण असा होतो. 5वा ही एक प्रोनाउन आहे याचा अर्थ तो होतो आणि एक तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. लेट अस कन्सिडर वन मोर एक्झाम्पल बेस्ड ऑन द सिमिलर कॉन्सेप्ट सो दॅट द कॉन्सेप्ट शुड बी मोर क्लिअर. बाय द टाइम वी गॉट अवर टिकट्स इन एंटर द सिनेमा थिएटर द शो वॉज ऑलरेडी बिगन. आता या प्रश्नामध्ये द शो वॉज ऑलरेडी बिगन ही अगोदर घडलेली क्रिया आहे म्हणजे अर्ली रिॲक्शन आहे आणि वाक्यात हा जो भाग आहे वी गॉट अवर टिकट्स इन एंटर द सिनेमा थिएटर ही नंतर घडलेली क्रिया आहे म्हणजे लॅटर ॲक्शन आहे. नियमानुसार का असते की अगोदर घडलेली जी क्रिया आहे अर्ली ॲक्शन ही पास्ट परफेक्ट टेन्समध्ये पाहिजे आणि लॅटर ॲक्शन म्हणजे नंतर घडलेली क्रिया सिम्पल पास्ट टेन्समध्ये आपण इंडिकेट करतो. पण दिलेल्या प्रश्नामध्ये ते नंतर घडलेली क्रिया वी गॉट अवर टिकट्स इन एंटर द सिनेमा थिएटर ही सिम्पल पास्ट टेन्समध्ये आहे म्हणजे इथं बरोबर आहे. पण ही जी अगोदर घडलेली क्रिया जी आहे इथं वॉज या सहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग झाला आहे म्हणून या ठिकाणी वॉज या सहाय्यकारी क्रियापदाला रिमूव्ह करून आपण हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर करावा लागेल. त्यानंतर वाक्यरचना अशी असेल बाय द टाईम वी गॉट अवर टिकट्स इन एंटर द सिनेमा थिएटर द शो हॅड ऑलरेडी बिगन. कारण हे अगोदर घडलेली क्रिया आहे आणि पास्ट परफेक्टनेसमध्ये असली पाहिजे म्हणून इथे वॉज सहाय्यकारी क्रियापदाच्या ऐवजी आपण हॅड या सहाय्यकारी क्रियापदाचा वापर केला आहे. त्यानंतर शब्दार्थ बघू. गेट एक वर्ब आहे ज्याचा अर्थ मिळविणे किंवा प्राप्त करणे असा होतो आणि ज्या ठिकाणी गोट जो क्रियापद आला आहे तो गेट या क्रियापदाचा भूतकाळी रूप आहे. एंटर एक वर्ब आहे ज्याचा अर्थ प्रवेश करणे किंवा घुसणे असा होतो. त्याचप्रमाणे सिनेमा एक नाव नाही याचा अर्थ सिनेमागृह किंवा चित्रपट होतो आणि थिएटर एक नाव नाही याचा अर्थ नाट्यशाळा किंवा सभागृह असा होतो आणि ऑलरेडी एक ॲडवर्ब आहे याचा अर्थ यापूर्वीच किंवा एवढ्यातच या अर्थ आपण याला वापरू शकतो. आणि शेवटचा बिगिन एक वर्ब आहे याचा अर्थ आरंभ करणे असा होतो.